रिटर्न माघारी आलो 3 किलोमीटर पर्यंत. कारण तर नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे माळशिरसमध्ये. आता आंघोळी करून चाललो माळशिरसच्या पालखी तळावर. तर सकाळ सकाळी वारकरी उठून आंघोळ करून चाललेत दिंड्या पालखी तळा या दिशेने. बघू शकता हे सकाळचं वातावरण आहे माळशिरसमधलं. आणि आजचा फुल ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दररोज एवढं काढत नव्हतं, पण आज काढणार आहे फुल ब्लॉग. ते बघू शकता माळशिरस टँकर भरणार. रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आलोय माळशिरस मधल्या माऊलींच्या पालखी तळावर. आणि थोड्याच वेळात आता पालखी निघणार आहे. थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे आता माऊलींचं. रथ बाहेर काढण्यात आलेला आहे. हे आहे माळशिरसच्या पालखी तळावचं सकाळचं वातावरण. तर विषय काय झाला, 3 किलोमीटर माघारी पालखी तळावर आलोय. हा पालखी तळ आहे आणि हे माऊलींच्या मागच्या दिंड्या आहेत. आता ही दिंडी क्रमांक किती आहे चुकलंय. चांगलं 150 ते 150 दिंड्यापर्यंत आपण रिटर्न माघारी आलोय 3 किलोमीटर पर्यंत. कारण ही असा माईक आहे ना, हे असा 2 असतात. त्यातला एक माझा पडलेला माऊलींचं दर्शन घेताना, तो आता दोन्ही पण हा सापडलाय. तर चला आता माघारी जाऊया. 3 किलोमीटर माघारी आलो ह्या माईकसाठी. 3500 माईक म्हणलं गेला होता, पण हाय आता काय अडचण नाही. तर हे पालखी तळ आहे. तर चला जाऊया आता पुढं. आता रथ आहे पुढे, 1 नंबरला परत जायला लागतंय मला. चला. पाहू शकता दिंडी क्रमांक 249 आहे. आणि 249 दिंडे आपण मागं आलोय. आणि आपल्याला जायचं माऊलींच्या रथापाशी, रथाया पुढे. हे रथाया मागच्या सगळे दिंडे आहेत. आपल्याला जायचं रथाया पुढे 1 नंबरला. तर चला. माऊलींची पालखी आली आहे खडूस या रिंगणावरती. इथं पण गोल रिंगण असतंय, पाहू शकता.
अशा प्रकारे पुढचं गोल रिंग पार पडलेलं आहे. पाहू शकता पब्लिक. तर आजचा मुक्काम आपला वेळापूरमध्ये असणार आहे आणि माऊलींची पालखी पण वेळापूरमध्ये आली. हा पाहू शकता वेळापूरचा चौक आहे हा. आपला करण भाव आला आपल्याला आता वारीत भेटायला वेळापूरमध्ये. तर चला बघूया आता आपाकडे जायचंय. आपाची पंगत आहे.